नमस्कार सर्वांना, वेलकम टू ABT अनमोल. आता आपण मॅनिफेस्टेशनची सिरीज करत आहे आणि तुम्ही जर फर्स्टपासून पाहत आहात तर आपण रोज नवीन काहीतरी शिकतोय. आपण स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये काहीतरी चेंजेस करतोय. त्या चेंजेसनी आपण स्वतःसोबत टचमध्ये येणार आहोत. हे तुम्ही कालपर्यंत शिकला. आता आज काय नवीन घेऊन आली आहे मी, तर मी तुम्हाला सांगते की आपल्या माइंडला आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की पॉझिटिव्हिटीकडे फोकस करणे, ह्याला ट्रेन करणं, हे आपण शिकणार आहोत. तर का बरं ट्रेन करायचं आपल्या माइंडला? तर प्रत्येक दिवसात, प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपलं ब्रेन आपल्याशी खेळत असतं. आता खेळत असतं म्हणजे नेमकं काय? तर ते आपल्याला ना नेगेटिव्ह सिच्युएशनवरती फोकस करायला ना भाग पाडत असतं. की दिवसभरात 10 चांगल्या गोष्टी झाल्या असतील, पण एक काहीतरी चूक झाली किंवा एक काहीतरी सिच्युएशन अशी आली जिथे तुम्हाला राग आला आणि तिथं झालं बास, की आजचा दिवस खूप खराब गेला बाबा, असे शब्द आपल्या तोंडातून पडतात बाहेर. तर हे का होतंय? कारण आपल्या माइंडला ही ट्रेनिंग नाही आहे की आपण सगळ्या सिच्युएशन्समध्ये पॉझिटिव्ह गोष्टीकडे फोकस करणे. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देईन माझं स्वतःचं, की असा काही फेज होता माझ्या लाईफमध्ये जिथे ना प्रत्येक गोष्ट चुकीची होत होती. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत. जेवण बनवायला घेतलं की गॅस बंद झाला, किंवा असं काहीतरी होत होतं दिवसभरात की मी इरिटेबल असायला पाहिजे. पण मी त्याच्यामध्ये धीर नाही सोडला. पूर्ण दिवस जरी खराब असेल तरी मी रोज रात्री ज्या वेळेला कॉन्व्हर्सेशन करत होते माझ्या हस्बंडसोबत की आजचा दिवस कसा गेला, तर माझं उत्तर नेहमी एकच असायचं, आजचा दिवस खूप सुंदर गेला. आज मी काय शिकले, तर सगळ्या गोष्टी नीट करणे, नीट लक्ष देऊन करणे, स्वतःला निराश न करणे, फोकस आपला पॉझिटिव्ह गोष्टीकडे ठेवणे. हे मला सगळ्याच सिच्युएशनमध्ये नाही जमलं. थोडासा मूडही खराब झाला, पण मी लगेच स्वतःला समजून लगेच मूड चेंज केला आणि पॉझिटिव्हिटीकडे आले. तर हे का करू शकले मी? कारण रोज मी स्वतःला ट्रेन केले. कितीतरी महिने, कितीतरी वर्ष मी स्वतःला ट्रेन केलेलं आहे की मी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टीकडे बघणार आहे. पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे, आजच्या पूर्ण दिवसभरात काय छान घडतंय आणि ते छान घडलं ह्याच्याबद्दलचा ग्रॅटिट्यूड देवाला. आणि भरपूर गोष्टी नाही चांगल्या घडल्या, माझ्या मनाविरुद्ध घडल्या, तरी पण त्याच्यात पण माझं चांगलं होतं, हे भान ठेवणे आणि ह्याच्यासाठी परमेश्वराला ग्रॅटिट्यूड करणे. तर चला आपण शिकूया हे कसं करायचं आहे. ज्या वेळेला आपण एक दिवस स्पेंड करत असतो त्यावेळेला भरपूर गोष्टी अशा होतात ज्या आपल्या मनाविरुद्ध असतात. आणि ज्या वेळेला ती गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होत असते त्यावेळेला आपल्याला असं फील होतं की आपण आउट ऑफ कंट्रोल आहे. ठीक आहे, माझ्या कंट्रोलच्या बाहेर गोष्टी होत आहेत. आणि ज्या वेळेला असं व्हायला लागतं ना, त्याच वेळेला आपल्याला इरिटेशन, राग किंवा माझा सगळा दिवसच खराब झालाय अशी फिलिंग यायला लागते. तर तुम्ही हे पहिल्यांदा समजून घ्या की पूर्ण जो दिवस आहे ना तो एका ऑर्डरमध्ये सेट केलेला आहे. तर तो कोणी सेट केलेला आहे, ते आपल्याच सबकॉन्शियसने किंवा ज्याला आपण परमात्मा असं म्हणतो ते परमात्माने सेट केलेलं आहे. तर प्रत्येक सिच्युएशनमध्ये ना काहीतरी तुमच्यासाठी ना छान गोष्ट दडलेली आहे. कुठेतरी वेळेवर पोचलो आणि छान काहीतरी घडलं. आणि कधी कधी कितीही प्रयत्न केला आणि आम्ही वेळेवर नाही पोचलो तरी पण आमच्यासोबत छान घडलं, असं होतं. तुम्ही मागे जावा तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये आणि विचार करा, असं झालं असेल तुमच्यासोबत नक्कीच, पण तुमचा फोकस गेला नसेल. आजच मी एक पॉडकास्ट ऐकत होते ओंकार गुरुजींचं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मानलं तर अनुभव आहे, नाही आहे तर एक प्रसंग आहे. तसंच आहे हे, की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मॅजिक बघायला स्टार्ट करा. स्वतःला फोकस करायला स्टार्ट करा की मी पॉझिटिव्ह गोष्टीकडे फोकस करणार आहे. 10 गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध झाल्या असतील त्यालाच तुम्ही असं ठरवत असाल की ही निगेटिव्ह गोष्ट झाली आहे, पण त्याच्यामध्ये तुमच्यासाठी काहीतरी दडलेलं आहे, तुम्ही काहीतरी शिकायला हवं त्यातनं, हेच दडलेलं आहे. दिवसभरात सगळ्या गोष्टी तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी होत असतात आणि तीच पॉझिटिव्ह गोष्ट आहे तुमच्या जीवनामध्ये. ह्याला समजून घ्या, ह्याला ॲनालाइज करा. मिनिट ॲट अ मिनिट, आर ॲट अ आर, डे ॲट अ डे तुम्ही ह्याला ऑब्झर्व करा. छोट्या छोट्या गोष्टीपासून स्टार्ट करा आणि रोज हे म्हणायला सुरुवात करा की माझा दिवस छान जातो, माझा दिवस सुंदर जातो, मी एक्सपेक्ट करते की आज माझा दिवस गुड जाईल. असं तुम्ही स्वतः अफर्म करा.
त्याच्याने काय होईल की तुम्ही एका पॉझिटिव्ह माइंडसेटवरती जाल. आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलंच आहे की झोपायच्या आधी अर्धा तास आणि उठल्यानंतर अर्धा तास आपण एक रुटीन फॉलो करायचं आहे. त्यांनी सुद्धा तुमचा मूड एनहॅन्स होईल, एक्सरसाइज केल्याने पण एनहॅन्स होईल, गुड डाएट केल्याने पण एनहॅन्स होईल. तसंच आता ही गोष्ट आहे की पॉझिटिव्हिटीकडे फोकस करणं. आता पॉझिटिव्हिटीकडे फोकस करणे प्रत्येक सिच्युएशनमध्ये, प्रत्येक माणसामध्ये, सगळीकडे आपल्याला पॉझिटिव्हिटी बघायची आहे. पण ह्यात एक कॅच आहे. तर तो कॅच काय आहे की नेगेटिव्ह पर्सन किंवा टॉक्सिक पर्सन, टॉक्सिक सिच्युएशनमध्ये त्याच्यामध्ये त्या समोरच्या माणसामध्ये पॉझिटिव्हिटी बघायचा प्रयत्न करू नका. कारण ती टॉक्सिक आहे ते तुम्हाला ॲनालाइज करता आलं पाहिजे. आणि ही टॉक्सिसिटी माझ्यासाठी चांगली नाही आहे हेही तुम्हाला ॲनालाइज करता आलं पाहिजे. तिथं तुम्ही बाउंड्री सेट केली पाहिजे आणि तुम्ही स्वतःला तिथून काढून घेतलं पाहिजे. हे तुम्ही लक्षात घ्या. मूर्ख बनणे आणि हुशार असण्यामध्ये खूप एकदम एक लाईनचाच फरक आहे. जिथे तुम्हाला त्रास होतोय तिथून तुम्हाला स्वतःला काढायचं आहे. मी हे म्हणत नाही आहे की तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये राहा आणि तिथं चांगलं काय होत आहे ते बघा. तिथून तुम्ही स्वतःला काढा. त्याविषयी ज्या वेळेला चिंतन करत आहात त्या चिंतनामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टीवर फोकस करा. मला कशावर राग आला, मला कशावर इरिटेट झालं, तो ट्रिगर पॉईंट काय होता, त्या ट्रिगरला घ्या, त्याच्यावर काम करा. पण तुम्हाला हे गरजेचं नाही आहे की तुम्हाला त्या टॉक्सिक पर्सनना जाऊन चिटकायचंच आहे. लक्षात घ्या ही गोष्ट. तर हुशार बना, पॉझिटिव्ह गोष्टीवरती फोकस करायला शिका आजपासून. ओके. तर ह्याच्यासाठी आपण एक छोटीशी एक्सरसाइज आपल्या डेली रुटीनमध्ये ॲड करणार आहोत. तर काय, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणे. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय आहे, धन्यवाद देणे. तर धन्यवाद कशाचा, तर सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपायच्या आधी तुम्ही जो रुटीन सेट करणार आहात ना त्याच्यामध्ये ही एक एक्सरसाइज ॲड करा की ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅटिट्यूड देताय की धन्यवाद देवा. मी एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला की धन्यवाद देवा की माझ्याकडे हे इतकं सुंदर घर आहे, इतके सुंदर आई बाबा आहेत, इतके सुंदर भाऊ बहिणी आहेत, इतकं सुंदर एन्व्हायरमेंट आहे ज्याच्यामध्ये मी ग्रो करते. माझ्याकडे आज फोन आहे, माझ्याकडे आज इंटरनेट आहे, त्याच्यासाठी मी धन्यवाद देते तुम्हाला. मी छान गोष्टी कंझ्युम करते, मी माझ्या जीवनात काहीतरी शिकायचा प्रयत्न करते, त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देते. मी छान खाती आहे, मी छान पाणी पिते, साफ पाणी प्यायला मला मिळत आहे, त्यासाठी धन्यवाद देते तुम्हाला. हे झालं पर्सनल ग्रॅटिट्यूड. आता ज्या वेळेला तुम्हाला ही सवय लागेल, म्हणजेच हे 1 महिनाभर तुम्हाला स्वतःशी रिलेटेड ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायची आहे. हे काही एक्झाम्पल होता. आता ह्याच्याच एक स्टेप पुढे जाणे आणि ह्या जगासाठी प्रार्थना करणे, म्हणजे जगासाठी ग्रॅटिट्यूड करणे. तर जगासाठी आपण काय करू शकतो की जे दृश्य आहेत, जे अदृश्य आहेत, त्या सगळ्यांना तू जे काय हवंय ते पुरवतोस देवा, त्यासाठी धन्यवाद. जे जलमध्ये राहतात, जे धर्तीवर राहतात, जे आकाशात आहेत, त्या प्रत्येकाला पाणी आणि जेवण आहे आणि राहायला एक जागा आहे, ते तू देतोस, त्यासाठी तुला धन्यवाद करते मी देवा. ह्या जगामध्ये भरपूर लोक तुझ्या मार्गावर चालत आहेत, ह्यासाठी मी तुला धन्यवाद देते देवा. माझ्या आईवडिलांच्या जीवनामध्ये खूप सुंदर गोष्टी होत आहेत, त्यासाठी मी धन्यवाद देते देवा. माझे आई वडील आज हेल्दी आहेत, छान जेवण जेवतायत, छान आयुष्य जगतायत, त्यासाठी मी तुला धन्यवाद देते देवा. तसंच इतर तुमच्या भाऊ बहिणींसाठी, तुमच्या रिलेटिव्हसाठी, कुणासाठीही तुम्ही हे धन्यवाद क्रिएट करू शकता. मग हे तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही हे लिहू शकता. जसं जर्नलिंग प्रॅक्टिस करता, 4 लाईन दिवसभरात तुमचे काय घडले ह्याच्याविषयी लिहिता, तसंच आणखीन 4 लाईन लिहा की आज मी कोणत्या 4 गोष्टींबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करते, हे लिहा. आता हे मी देवा असं म्हणाले कारण माझा देवावर खूप विश्वास आहे की तो आहे. तसंच तुम्हाला युनिवर्सवरती विश्वास असेल, तुम्ही कोणत्याही फेथचे असाल, तुम्हाला त्या फेथच्या देवावरती विश्वास असेल, तुम्हाला एंजल्सवर विश्वास असेल, तुम्हाला नेचरवर विश्वास असेल, किंवा जर तुम्ही एथिस्ट असाल आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नाही मानायच्या आहेत, तरी पण तुम्हाला असा तरी विश्वास असेल की कोणीतरी बसलंय ह्या जगात, ज्यांनी हे सगळं जग निर्माण केलंय, त्याला तुम्ही धन्यवाद द्या. पण धन्यवाद देणं आणि हे रोज तुमच्या प्रॅक्टिसमध्ये ॲड करणं हे खूप 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 गरजेचं आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय कळालं नसेल किंवा तुम्ही नवीन ग्रॅटिट्यूड फॉर्म केला असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ते ग्रॅटिट्यूड वाचून ना इतरांनाही मदत होईल.
सगळ्यांची मदत करूया, आपण एक पॉझिटिव्ह कम्युनिटी बिल्ड करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत हे शेअर करा. धन्यवाद सर्वांना. नमस्कार. बाय बाय.